नवी मुंबई में नीट की परीक्षा देते नकली परीक्षार्थी गिरफ्तार। दूसरी लड़की के नाम पर दे रही थी परीक्षा। राज्य सरकार द्वारा आयोजित नीट परीक्षा में एक बार फिर फर्जीवाड़ा सामने आया है। मामला नवी मुंबई का है, जहां एक राजस्थान की लड़की नकली नाम से परीक्षा दे रही थी। पुलिस द्वारा दी गई जानकारी के अनुसार नवी मुंबई के डीवाई पाटिल विद्यालय में चल रही नीट परीक्षा में नवी मुंबई की एक लड़की के नाम पर दूसरी लड़की परीक्षा दे रही थी। राजस्थान की रहने वाली इस लड़की का सरनेम यादव है। परीक्षा हाल में जब लड़की पर शक हुआ तो उससे पूछताछ की गई, तब यह मामला सामने आया। लड़की किसके कहने पर दूसरे की परीक्षा देने आई थी, इस बात की जांच की जा रही है। इस बारे में जानकारी देते हुए सीबीडी बेलापुर पुलिस स्टेशन के वरिष्ठ पुलिस निरीक्षक गिरीश गोरे ने बताया, 5 मे 2024ला जी शासनातर्फे जी नीटची एक्झाम कंडक्ट करण्यात आली होती, ती आपल्या इथं सीबीडी बेलापूर येथील सेक्टर 15 इथल्या डीवाय पाटील मॅनेजमेंट कॉलेजमध्ये ती एक्झाम होती। ती एक्झाम देत असताना एक यादव नावाची मुलगी एका दुसऱ्या कॅन्डिडेटच्या नावावर बोगसरित्या तिने एक्झाम दिलेली होती। ती तिथल्या जे कंडक्ट आहेत करणारे त्यांच्या लक्षात आलेलं होतं। त्यामुळं त्यांनी त्या मुलीला ताब्यात घेऊन थोडी चौकशी केली। त्यास लक्षात आलं की ती एका बोगस कॅन्डिडेट म्हणून एका कॅन्डिडेटच्या नावावर ती बोगस परीक्षा देण्यासाठी तिथे मिळून आलेली होती। तिच्याबाबत डीवाय पाटील कॉलेजचे जे देवजानी दासगुप्त म्हणून ज्या कंडक्टर होत्या त्यांनी सदरबाबत गुन्हा दाखल केलेला आहे आणि त्याबद्दल आपल्या सीबीडी पोलीस ठाणे येथे भादवी कलम 419 आणि भारतीय विद्यापीठ ऍक्ट 7 आणि 8 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे। सदरची मुलगी ही राजस्थानची आहे आणि तिने यापूर्वी असे केले असण्याची शक्यता आहे। त्याबाबत आम्ही अधिक तपास करीत आहोत। तपासानंतर सगळ्या गोष्टी निष्पन्न होतील।